मुझे जो सही लगता है मैं करता हूं। मित्रांनो, आजकाल सगळ्या घरी सांगा मीडियावर प्रत्येकाच्या तोंडी एकच विषय होता की हे जे विद्यार्थ्यांनी जे आंदोलन केलं नीट परीक्षेसाठी, जर पेपर फुटीसाठी जो आंदोलन केलेलं, तोच विषय सगळ्यांच्या तोंडी होता. खूप जण, आणि मी त्याचप्रमाणे व्हिडिओ पण टाकलेले माझ्या इन्स्टावरती, तर खूप जणांचे मेसेज होते की तुम्ही या आंदोलनाला मदत करत आहात की नाही. काही देशभक्त होते, काही नेते भक्त होते, काही पार्टी भक्त होते. त्यांना मी एकच सांगितलं की मी रविवारी बोलेन, म्हणजे दिल की बात बद्दल बोलेन. कारण मी कसं असतं की एक प्रत्येक विषय जे मला बोलायचं असतं मी माझ्या भाषणात बोलतो. मग ते बीएमसी अधिकाऱ्यांच्या विरुद्ध असो या कोणाच्याही विरुद्ध असो. आणि माझं कर्तव्य आहे की हा जो विषय, आता त्या धर्मेंद्र प्रसादांनी राजीनामा दिला, परंतु माझा स्टँड काय होता या आंदोलनाच्या बाबतीत, तो जनतेसमोर, माझ्या सबस्क्रायबर समोर या माझ्या फॉलोअर्स समोर मांडणं हे खूप आवश्यक होतं. मैं आज हिंदी में नहीं बोलूंगा क्योंकि मराठी में बोलूंगा, क्योंकि मराठी सभी को पता चलती है, सब समझ में आती है, और मराठी में मैं अच्छे से इस बात को आपके सामने रख सकूंगा. सगळ्यात आधी मी एक गोष्ट इच्छितो, मी कुठल्याही पार्टीचा समर्थक नाहीये. ना माझं घर मोदी सरकार भरतंय, ना मला कोणी खायला कुठलं राहुल गांधीची पार्टी देते, या कुठलाही पक्ष माझं घर चालवत नसतं. त्यामुळे मला सत्तेत जो कोणी असो त्याच्याकडून काही अपेक्षा असतात, जे जिंकून आले त्यांच्याकडून काहीतरी अपेक्षा असतात, आणि त्यांनी काही चुकीचं केलं तर प्रश्न विचारण्याचा हक्क हा जनतेला असतोच. आणि मी ह्याच एक समाजाचा घटक आहे, तर मलाही हक्क आहे की प्रश्न विचारायचा. म्हणून मी सर्वप्रथम हे सांगू इच्छितो की मी कुठल्याही पक्षासाठी या कोणाच्या विरुद्ध बोलू इच्छित नाही आणि बोलणारही नाही. पण निवडून आलेले जे पण असतील आणि ते चूक करत असतील, जे चुकीचं होत असेल, तर बोलणं, सामाजिक माध्यमावर बोलणं हे जरुरी आहे. मित्रांनो, जो हा मोर्चा चालू होता नीटचा, तो कशासाठी होता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ज्या 21 मुलांनी आत्महत्या केली त्यांच्या समर्थनार्थ आणि सरकारच्या विरुद्ध. कारण सरकारकडे मागण्यात काय होत्या की हे जे सो कॉल्ड धर्मेंद्र प्रसाद शिक्षण मंत्री यांचं रिझाईन, मुलांना जे वारले त्यांना काहीतरी कॉम्पन्सेशन, आणि ज्या या समर्थनार्थ जो आंदोलन झालं त्यातील मुलांवर केस न होत. आता तुम्ही मीडियावर काही ना काहीतरी पाहत असाल, काही समर्थक असतील या हुल्लडबाजी असेल, खूप जणांचं समत होतं की यात आतंकवादी घुसले, हे घुसले, ते घुसले, सर्व घुसले. पण तुम्ही जर दिल्लीचा पहिला जंतर मंतरचा मोर्चा पाहत असाल आणि तुम्ही एक न्यूट्रल म्हणून पाहत असाल, कुठल्याही पक्षाचा झेंडा हातात न घेता, ती जी 21 मुलं मेली त्यांचा विचार करत असाल, तर त्या दृष्टीने जर हा तुम्ही बघत असाल तर तुमचाही जीव हळेल. तो बाप ज्याचा मुलगा मेला त्याचा तुम्ही एक व्हिडिओ पहा. सगळे व्हिडिओ आहेत माझ्याकडे, मी आज व्हिडिओ टाकणार नाहीत कारण त्याची सत्यता किती आहे, पण ज्याला असं कळतंय, आपल्याला दिसतंय की एक बाप सांगतोय की माझा मुलगा या परीक्षेत 3 वेळा दिल्यानंतर पास झालेला, आणि त्यानंतर जेव्हा असं हे डिक्लेअर झालं पेपर फुटीमुळे, तो नैराश्यात गेला आणि त्यांनी जीव दिला. तर त्या वडिलांचा विचार करा, त्या 21 मुलांचा विचार करा, 21 मुलांच्या आई वडिलांचा विचार करा की ज्यांच्या मुलांनी आत्महत्या केली. नुसतं ह्या सरकारच्या आधी पण झालंय, त्या सरकारने तेच केलं, त्या सरकारमध्ये हेच उदाहरण, त्यांनी काय केलं, ह्यांनी काय. अरे मी नेहमी एक प्रश्न विचारतो, त्यांनी काहीच नसं केलं आधीच्या सरकारने, त्यासाठीच आम्ही तुम्हाला निवडून आणलंय ना. मग तुम्ही काय करताय? माझा प्रश्न आहे, तुम्ही काय करताय? त्यांनी काय केलं? काही नसेल केलं म्हणून त्यांना आम्ही निवडलं नाही ना.
आज जनतेने तुम्हाला निवडून आणलंय, तुम्ही काय करताय ते सांगा. लाडक्या बहिणीच्या योजना करून पण 1300-1500 जेही रुपये दिले, आज त्यात लाडक्या बहिणींना तुम्ही चोपताय. बघा, खूपसे पोलीस अधिकारी जे रिटायर्ड आहेत त्यांचे पण स्टेटमेंट आहेत की जे आपण दंड्याने मारतोय ना, लाठीचार्ज सो कॉल्ड, तो लाठीचार्ज करण्याची ही पद्धत असते. हे मी सांगत नाहीये, रिटायर्ड अधिकारी सांगतायत. खूपसे व्हिडिओ असे या तुम्हीही जाऊन बघू शकता की कशा प्रकारे लाठीचार्ज मध्ये मारायचं असतं. पण इथे नाही पाहिलं, तुम्ही खिळे लावून मारलात. जे कोणी हे सांगत होते की मी या मोर्चाला हे करणार नाही, मी ह्याचा समर्थक, इकडे कसला समर्थक आले? खूप जणांचे आले मी मोदी समर्थक. आम्ही मोदींच्या विरुद्ध बोलतच नाही आहोत, आम्ही फक्त समर्थन करतोय त्या मुलांचं. नीटची परीक्षा ही पहिली आणि दुसरीची परीक्षा नाही आहे हो. ज्या मुलांचे आई वडील आले, कारण तुमच्या घरचं कोण नाही गेलं. ज्या वेळेला तुमच्या घरचं कोण जातं, तुमच्या घरापर्यंत जेव्हा तुमच्या दरवाजावर टकटक होतं ना, त्यावेळेला तुम्हाला कळतं. ज्या वेळेला 4-5 बँक एक झाल्या, ज्याचं एकत्रीकरण केलं गेलं, त्यावेळेला हेच बँक सरकारच्या विरुद्ध बोलत होते ना, कारण तुमच्या घरावर होतं. खूप जणांनी VRS घेऊन टाकली, खूप जणांनी बँकेच्या नोकऱ्या सोडल्या. का? तर कारण सर्व एकत्रीकरण झालं, कामाचा लोड वाढेल, कारण ते तुमच्या विरुद्ध होतं. म्हणून तुम्ही मोर्चा घेतलात. बँकेला सुट्ट्या नाही मिळत म्हणून मोर्चा घेतलाय. शिक्षकांना निवडणुकीचं काम घेतलंय म्हणून मोर्चा घेतलाय, कारण ते तुमच्यापर्यंत आलं. आज ही 21 मुलं तुमची कोण नाही लागत हो. कुठल्याही पक्ष, मी सांगत नाही की मोदी ह्या जागेवर काँग्रेस असतात तरीही मी तेच बोललो असतो, या कुठलाही पक्षासमेत तेच बोललो असतो, कारण माझा हा जन्मसिद्ध हक्क आहे. जे समोर दिसतंय त्याच्या विरुद्ध बोलायला पाहिजे. आज त्या 21 मुलांना भले 1 करोड देतील, पण त्या 1 करोडनी त्यांचं जीवन परत येईल का, हा विचार केलाय का? जे आज सत्तेत काय म्हणतायत की एक झाडावरचा आंबा चोरला त्याला, अरे काय बोलताय तुम्ही? तुमच्या मूल्यावर सगळी बाहेरगावी, सगळ्यांचे नेते मुलं बाहेरगावी शिकतायत, बाहेरगावी शिकतायत. इकडे शिकणाऱ्या मुलांना तुम्ही ही उपमा देताय की एक आंब्या चोरला म्हणून फाशी शिक्षा द्यावी का? याआधी नाही झालं का? जेव्हा रेल्वे ऍक्सिडेंट झालाय तेव्हा रेल्वे मंत्र्याला तुम्हीच रिझाईन करायला लावलत ना? का तो रेल्वे मंत्री गाडी चालवा, रिक्षा ट्रेन चालवत होता का? ते असतं की बाबा या विभागाचा मी प्रमुख आहे तर ह्याची जबाबदारी माझ्यावरच असते. म्हणून ती मुलं मागत होती ना धर्मेंद्र प्रसाद यांचा राजीनामा. मग एवढा वेळ का लावला? दिलास ना, मग का लावलात? हे जर लावलात नसतं तर हे आले असते का? आज किती डॉक्टरांचे इंटरव्ह्यू आहेत की जे उपचारासाठी गेले आहेत, त्यांनाही मारहाण झाली आहे. तुम्हाला ते आतंकवादी दिसत होते का? तुम्हाला त्यातले काही हुल्लड लोक दिसत होती, त्यासाठी तुम्ही त्या मुलाला आतंकवादी ठरवताय? जे डॉक्टर गेले त्यांना मारहाण झाली, त्यांचे व्हिडिओज आहेत, फोटोज आहेत. जे जेवण द्यायला गेले तर म्हणे त्यांना परकीय शक्तीकडून त्यांना पैसे मिळाल्यात या फंडिंग झालीये. परराष्ट्र मंत्री यांचं स्टेटमेंट आहे की कुठेही असा उल्लेख झालेला नाही, या कुठेही असं प्रूफ मिळालं नाही की बाहेरगाव परप्रांतीयातून परदेशातून फंडिंग झाली आहे. लक्षात ठेवा. हा पण व्हिडिओ आहे मीडियावर. काहीही बोलायचं, कुठल्याही नेत्याबद्दल या कुठल्याही याच्याबद्दल इतकं प्रेम की काहीही बोला. लक्षात ठेवा, 29 मुला तुमचा मुलगा नाहीये हे विसरून चालू नका. जर तुमचा मुलगा असता तर तुम्ही हे स्टेटमेंट दिलं असतं का? मी हे सांगू इच्छितो तुम्हाला. अख्खा देशभर जेव्हा झाला, सगळीकडे मोर्चे सुरू झाले, मुंबईमध्ये झाले, मुंबईच्या पोलिसांनी तर अतिरेकच केला. त्यांनी लाठीचार्ज नाही केला. त्यांनी काय केलं? ह्यांच्यावर अशा केसेस केल्या की त्यांचं जीवन बर्बाद हो. त्यांच्यावर अशा केसेस केल्या. हा व्हिडिओ जो आहे ना, केसेस काय केल्या, हा मी सांग्या केसेस बद्दल बोलत नाहीये, न्यूज चॅनल बोलतो. मी शेवटी लावीन तो.
काय गुन्हा केला हो त्यांनी? मी विचारतो काय गुन्हा केला? पेपर फुटले, त्यांच्याबद्दल त्यांच्या विरुद्ध त्यांनी आवाज घेतला, तर तुम्ही त्यांना नोटिसी दिल्या आणि नोटीसमध्ये काय काय घातलंय की तुम्हाला डिटेन केलेला यापुढे तुम्ही काही अपराध करणार नाही आणि जर आम्हाला तुमची आवश्यकता लागली तर या मोर्चात कोण कोण होते हे सर्व तुम्ही सांगावं, तुमच्या विरुद्ध गुन्हा होईल. ते जे लिहिलंय ना, जे बोललेत ना, ते मी लावतोय शेवटी. मी सर्व सांगत बसलो तर भाषण खूप मोठं होईल, पण मी तो व्हिडिओ हे लावतोय आणि ते जे काय बोलले, पोलिसांनी काय त्यांना नोटीसी दिल्या, ती नोटीसची कॉपी मी लावतोय मागे. हे काय चालू आहे? एक मोर्चा घेतला, तो पण नीटच्या पेपर फुटीच्या विरुद्ध, तर तुम्ही त्यांचं आयुष्य बरबाद करायला लागलं. मी ह्या पोलिसांना विचारू शकतो, का तुमची मुलं असेल तर? आज आम्ही ज्या शाळेत होतो तिकडे हेच चर्चा. कोण म्हणतं आपल्या देशाच्या विघातक हे आहे, विघातक काय म्हणतात, आतंकवादी घुसून हे सर्व करतायत, हे करतायत, ते करतायत. मोदी सरकारला बदनाम करायला कोण लिहितंय? मोदी का आय एम सपोर्टेड मोदी. अरे काय आहे हे? मोदीच्या विरुद्ध नाही आहे, हे सरकारच्या विरुद्ध आहे. इथे कुठलंही सरकार असतं आणि हा विद्यार्थ्यांचा मोर्चा कुठल्याही नेत्या विरुद्ध नाहीये, हा आहे त्या 21 जणांना न्याय देण्यासाठी मोर्चा आहे. अरे आमच्या बॅचचे किती मुलांनी हेही लिहिले की त्यांच्या वेळेचेही पेपर फुटले आहेत, ते विसरून गेले, लालले चले लगेच भक्त व्हायला. अरे काय चालू आहे हे? यांच्या विरुद्ध बोलायचं नाही? तुम्हीच सांगा, त्यांच्या विरुद्ध बोलायचं नाही का? कुठे गेले हे नेते? हे माझी लाडकी बहीण, एक शब्द बोलू इच्छित नाहीत हे लोक? तुम्हीच सांगा की ह्या सर्वांचे जे आरोप आहे, शाळेतली जे पण शाळेतली मुलं पण त्यात होती, त्यांना असा मार हा योग्य आहे का? बघा, मला माझा हक्क आहे त्यांच्या विरुद्ध बोलण्याचा, जे घडते त्याच्या विरुद्ध काही माझा दृष्टिकोन काय आहे तो मांडण्याचा. तुम्हाला नसेल फरक पडत, कारण तुम्ही भक्त आहात नेत्यांचे, तुम्ही भक्त आहात एका पार्टीचे, मग कुठलीही पार्टी असो, ती काँग्रेस असो, बीजेपी असो, सेना असो, मनसे, पण मी नाही. जे मला दिसतं, जो योग्य आहे ते मी योग्यच बोलणार. मला काही फरक पडत नाही, कुठली काही कोण माझ्याबद्दल बोलो, काहीही करो. आणि त्या धर्मेंद्र प्रसादांना मी तुम्हाला अजून एक सांगतो की त्यांना का रिझाईन लावलं माहितीये? कारण मी सांगतो तुम्हाला, धर्मेंद्र प्रसाद हे भाजपाचे ओबीसी चेहरा होता आणि त्यांच्यामुळे ओडिसामध्ये हे बीजेपीचे सरकार आलेलं, म्हणून त्यांचा रिझाईन एवढा वेळ करायला दिला नाही. माझं शेवटी एकच म्हणणं आहे मित्रांनो, कुठल्याही पक्षाचे समर्थक व्हा, पण सत्तेचे आणि कुठल्याही सत्तेचे विरोधक बनू नका. पहिला देश आहे, नंतर पक्ष आहे, हे हमेशा लक्षात ठेवा. तुम्ही कुठल्याही पक्षाचा असो, पण ही जी लहान मुलं आहेत त्यावेळेला पक्ष बघू नका, आपले नेते बघू नका. जे चुकीचं आहे ते चुकीचं बोलणं शिका आणि जे बरोबर आहे त्याला बरं साथ द्या. बस एवढं बोलून आजचं मी दिल की बात संपवतो. कुणाच्याही भावना दुखवणं माझा हेतू नव्हता, परंतु जे मला मनात वाटतं ते व्यक्त होणं जरुरी होतं. शेवटी सांगतो, ह्या आंदोलनाला त्या 21 मुलं ज्यांनी आत्महत्या केली त्याच्या विरुद्ध, त्यांच्या समर्थनार्थ जो आंदोलन झालं, जे आंदोलन झालं त्याचा मी त्याला सपोर्ट करतोय. बस भेटूया पुढच्या रविवारी. जय हिंद, जय महाराष्ट्र.